नमस्कार मित्रांनो, मी औषध निर्माता स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की हार्ट अटॅक म्हणजे हृदयरोग काय आहे किंवा हार्ट अटॅक कशा पद्धतीने येतो. तर मित्रांनो, आपण बघतोय की आजच्या युगामध्ये, आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या हेल्थकडे प्रॉपर लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आपल्या शरीरावर खूप जास्त होत असतो. कारण हे युग असं झालंय की खूप धावपळीचं झालंय. या धावपळीच्या जीवनामध्ये, या धावपळीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे किंवा आपल्या डेली लाईफकडे लक्ष देत नाही. त्यामुळे काय होत चाललंय की हृदयविकार हे खूप जास्त वाढत चाललेलं आहे. तर नेमकं हृदयविकार होतं कशामुळे, नेमकं हृदयविकार काय आहे, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की नेमकं हृदयविकार असतं तरी काय आणि हृदयविकार असतं कशामुळे. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन हेल्थ रिलेटेड व्हिडिओची इन्फॉर्मेशन मी आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. तर वेळ काढून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हृदयविकार म्हणजेच काय, तुम्हाला माहित आहे की हृदय हे आपल्या शरीरामध्ये एक मशीन सारखं काम करत असतं. म्हणजेच काय करतं की हृदय जे आहे ते आपल्या पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असतं. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की जर मशीनमध्ये आपण पेट्रोल नाही टाकलं तर मशीन काय होणार नाही, चालणार नाही. म्हणजेच काय, कुठलीही गाडी असेल, बाईक असेल किंवा कुठली गाडी असेल, जर त्यामध्ये आपण इंधनच नाही टाकलं, म्हणजेच त्यामध्ये आपण पेट्रोल डिझेल नाही टाकलं, तर गाडी ही चालणार नाही. तशाच पद्धतीचं आपलं हृदय आहे. म्हणजेच काय, हृदयाला स्वतःला सुद्धा काय लागतं, एक इंधन लागतं. म्हणजे त्याला चालण्यासाठी स्वतःला ब्लड सप्लाय लागतो, त्याला स्वतःला न्यूट्रिएंट्स लागते, स्वतःला ऑक्सिजन लागते. परंतु जर हृदयाला प्रॉपर ब्लड सप्लाय नाही मिळाला, जर हृदयाला प्रॉपर न्यूट्रिएंट्स नाही मिळाले, तर हृदय सुद्धा काय होऊ शकतो, बंद पडू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण हृदय हे आपल्या पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असतं. पर्टिक्युलरली हृदयाबाबत बोलायचं झालं तर हृदय हे आपल्या शरीरामध्ये दोन फुफ्फुसाच्या मध्ये असतं आणि ते काय करत असतं, ब्लड पंप करत असतं, पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असतं. परंतु हृदयाला ज्या धमन्या म्हणजे ज्या रक्तवाहिन्या ब्लड हे सप्लाय करत असतात, तर त्या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. आणि जर त्या रक्तवाहिन्यामध्ये काही ऑइली सबस्टन्स असेल किंवा आपण त्याला म्हणतो फॅट वगैरे जर जमा झालं, तर त्यामुळे काय होऊ शकतं, हृदयाला इटसेल्फ हृदयाच्या ज्या सेल्स आहेत त्याला प्रॉपरली ब्लड सप्लाय होणार नाही आणि त्यामुळे काय होऊ शकतो, तो हृदयाचा जो पार्ट आहे तो डॅमेज होऊ शकतो आणि त्यामुळे हृदय हे बंद पडू शकतं. कारण हृदय हे केवळ स्नायूपासूनच बनलेलं असतं. जे हृदयाच्या मसल्स आहेत त्यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते, त्यांना सुद्धा न्यूट्रिएंटची गरज पडत असते. कारण हृदय हे नेहमी आपण बघतो आकुंचन आणि प्रसरण पावत असते, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करत असतं. तर आकुंचन आणि प्रसरण करण्याच्या क्रियेमुळे काय होतं, आपल्या पूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्ताचा प्रवाह हा सुरू असतो. तर सर्वांच्या मनामध्ये एक क्वेश्चन असेल की हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका येतोच कसा. तर मित्रांनो, आपण बघतोय की हृदयविकार जेव्हा येतो तर आपल्याकडे खूप कमी टाइम असतो, खूप कमी वेळेमध्ये आपल्याला हॉस्पिटल गाठायचं असतं, अन्यथा पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते, कारण यामध्ये आपल्याला खूप कमी टाइम मिळतो. तर यामध्ये होतं असं की ज्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या धमन्या आहेत, जर त्या धमन्यामध्ये काही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढलं तर ब्लड सप्लाय हा प्रॉपर होत नाही, रक्त पुरवठा प्रॉपरली हृदयाच्या सेल्सला पोहोचत नाही. त्यामुळे तिथला जो पार्ट आहे तो डॅमेज व्हायला लागतो आणि डॅमेज होता होता एक वेळ अशी येते की हृदय हे काम करणं पूर्ण बंद करून देतं. कारण हृदयाला सुद्धा पंपिंग करण्यासाठी न्यूट्रिएंटची गरज असते आणि हेच न्यूट्रिएंट आपल्या ब्लड थ्रू आपल्याला मिळत असतं. म्हणून जर तिथे काही ऑक्लुजन झाली तर त्या धमन्यांमध्ये त्या कोरोनरी ज्या आर्टरीज आहेत त्यामध्ये जर काही ब्लड सप्लाय ऑक्लूड झाला तर काय होऊ शकतो, आपल्याला हृदयविकार हा येऊ शकतो. त्यामुळे काय होतं, जर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या धमन्या आहेत त्यामध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढलं तर हृदयापर्यंत जे ब्लड आहे ते व्यवस्थित पोहोचू शकत नाही. आणि या अर्थामुळे आणि याच प्रॉब्लेममुळे काय होतं, हृदयामध्ये रक्ताची कमतरता होऊन आपल्याला वेदना व्हायला सुरू होतात आणि यालाच आपण कधी कधी म्हणतो अंजाना पेक्टोरिस. कधी कधी या सर्व परिस्थिती आहेत मित्रांनो, ऑक्सिजन मध्ये देखील अडथळा निर्माण करू शकतात. जर हृदयाच्या आत रक्त विसरण थांबले तर तो भाग एकदम निष्क्रिय होऊन जातो आणि जर शरीर हा भाग पुन्हा सक्रिय नाही करू शकले तर त्या स्थितीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मित्रांनो, आता आपल्याला बघायचंय की हृदयविकाराचे लक्षणं कोणते कोणते आहेत, की असे लक्षणं की ज्यामुळे आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो की हे हृदयविकार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन आला असेल की प्रत्येक वेळी छातीत दुखणं हे हृदयविकाराचं लक्षण असतंच का. तर दरवेळी छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकत नाही.
पण जर तुम्हाला तुमच्या छातीच्या मध्यभागी किंवा तुमच्या हातामध्ये, कमरेच्या वरती किंवा जबडा असेल, मान असेल किंवा ओटीपोटीत 5 मिनिटापेक्षा जास्त काळ दुखत असल्यास किंवा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा तुमचं शरीर थंड पडत असेल किंवा तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा एकदम अस्वस्थ वाटत असेल किंवा थकवा येत असेल किंवा चक्कर येत असेल, जर ही लक्षणे जर तुम्हाला दिसत असेल तर ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. तथापि जर छातीत दुखणे क्षणिक असेल किंवा सुईच्या टोचण्यासारखे असेल तर ते इतर कारणामुळे देखील आपल्याला होऊ शकतात. आणि मित्रांनो, जर तुमच्या छातीमध्ये थोडंसं जरी दुखत असेल तर नेहमीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण आपण सांगू शकत नाही की नेमकं छातीमध्ये जे दुखणं आहे हे वेगळ्या कारणामुळे आहे की नेमकं हृदयविकारामुळे आहे. म्हणून मित्रांनो, हे होती पूर्ण इन्फॉर्मेशन हृदयविकाराबद्दल, की नेमकं हृदयविकार आहे तरी काय आणि हृदयविकाराचे लक्षणं कुठले कुठले असू शकतात. जर यापैकी तुम्हाला कुठल्याही प्रकारची लक्षणं जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचं हृदय हे फिट ठेवा आणि स्वतःला सुद्धा फिट ठेवा. तर मित्रांनो, ही होती पूर्ण इन्फॉर्मेशन. जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना कळेल की नेमकं हृदयविकार असतं तरी काय आणि हृदयविकाराचे लक्षणं कुठली कुठली असतात. कारण यामुळे काय होऊ शकतं, त्यांचा सुद्धा जीव आपण वाचवू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.